त्यांना आपण त्यांना अगोदर त्यांचा राहण्याचा परिसर स्वच्छ करून दिला आणि त्यानंतर त्यांच्या जेवणाची, झोपण्याची, पाण्याची आणि राहण्याची सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. अच्छा, किती दिवस करणार असं तुम्ही? जोपर्यंत पूरग्रस्त स्थिती राहील तोपर्यंत तरी आपण करणारच आहोत. तोवर ते इथंच राहणार आहेत का परत जातील तिकडं? नाही, इथंच राहतील ना ते. तोवर इथंच राहणार आहेत. आणि त्यांची जर नुकसान भरपाई जर झालं, तिथं नुकसान जर झालेली असेल तर याची नगरपालिका भरपाई देणार आहे का? ऍक्च्युली आता त्याच्याविषयी मला हे माझं आरोग्य विभागाचं काम आहे. बरोबर. आणि ते वरिष्ठ ठरवून म्हणजे ते काय असेल त्याच्याविषयी मला त्याची नाही कल्पना. जरी ह्यानं सांगितलं की बाबा आमचे एवढे नुकसान झाले, आमचे म्हणजे समजा कागदपत्राचे नुकसान झाले असेल किंवा त्यांच्या कपड्यांचे नुकसान झाले असेल किंवा त्यांचं धान्य हे असेल ते भिजलं असेल, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय करणार? त्या वरिष्ठांना तुम्ही काय सांगू शकता? मी माझ्याकडून सगळं पूर्ण जो काही असेल, ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्याची पूर्णपणे मी रिपोर्टिंग वरती करणार. शासकीय नियमानुसार जे काय वरिष्ठ ठरवतील. आपला इथं किती स्टाफ आहे आता? माझ्याबरोबर माझे 2 मुकादम, 2 प्रभारी आहे आणि 4 सफाई कर्मचारी आलेले आहेत. आपलं नाव? मी संतोषी अशोक कदम, आरोग्य निरीक्षक, ब प्रभाग, वार्ड 18. होईना गेले. आता लहान लहान पोरं बाळायचं, म्हणजे लहान लहान पोरांचं खूप त्रास व्हायला लागला. आम्ही सण केलं एवढं वर्ष, एकदम ओढ्याच्या कडालाच घर आहेत. त्याच्यामुळे आमची मागणी एकच आहे की घरं पाहिजे आम्हाला. आमची सोय तेवढी करून द्यावी सरकारने. आपण आता जे नगरपालिकेमध्ये इथं शाळेमध्ये आलात ना आपण, तर आपण कशा संदर्भात इथं आलेला? आमच्या घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे काय आपलं तिथलं नगरचं नाव काय? काय म्हणते? नगरचं नाव काय? लक्ष्मीनगर. तर ते पाणी कुठून येतं? वड्याचं येत आहे का? वड्याचं पण येतं आणि नदीचं तिकडून पण येतं. कितक्याला पाणी गेलेलं आहे? पाणी कितक्याला प्रत्येकांच्या घराने गेलेलं आहे का? असे किती कुटुंब आलात इथं तुम्ही? 104. 104 कुटुंब आलं तर यांना तुमची आता इथं काय काय सुविधा झालेली? झालं आमचं जेवायचं वगैरे दिलं, राहायची सोय केली. अच्छा, आता तुमच्या तिथलं काय नुकसान काही झालेलं आहे का? नुकसान आता आम्ही अजून तर गेलो नाही, सगळे इकडेच आहेत त्यामुळे माहिती नाही. गेल्यानंतर कळेल आम्हाला. सगळ्यांचे नुकसान झालेत का जिथं आता इथं जेवढे आलेले आहेत त्यांच्या सगळ्याचं? अच्छा, म्हणजे पाणी आलं म्हणून तुम्ही सगळे बाहेर आला तिकडं, तुमचा आहे पसारा तिथं सगळं? अच्छा, आता हे नाल्याचं आणि वड्याचं पाणी तुमचं सगळं त्याच्यामध्ये? अच्छा, हां. गाडीवर निघतात, भरपूर घाण काही पण निघतात. आम्ही आता गेलो ना प्रत्येक वर्षाला पाणी येतं. प्रत्येक वर्षाला आम्हाला त्या पाण्यामधून बाहेर काढतात. तुम्हाला तिथले नगरसेवक काय बोलतात का? प्रत्येक वर्षी नगरसेवक असतात, त्याच्याबद्दल काय तुमचं काय म्हणणं? आपण किती वर्षापासून तिथे राहता? 50 वर्ष झालं ते राहतात. आम्ही तिथे राहायला लागून आम्हाला 50-60 वर्ष. तेव्हापासून नगरसेवक तुम्हाला प्रत्येक वर्षाला काय सांगतात? म्हणजे प्रत्येक 5 वर्षांनी? आम्ही करू, आम्ही देऊ, काय सुविधा करू राहण्याची सोय दुसरीकडे करून देऊ. अजूनपर्यंत काय प्रोसेस झालेली दिसत नाही आम्हाला. आता जे आश्वासन देतात ते कोण कारवाई करत नाही. आपलं नाव काय? आकाश सोनवणे. आकाश सोनवणे. मावशी आपलं नाव काय? मीना वसंत कांबळे. काय? मीना वसंत कांबळे.
ठीक आहे. आपले सगळे तुमचे एकाच ग्रुपचे एकाच गाव ह्याच्यातले एकाच ठिकाणचे म्हणजे एकाच ठिकाणी राहतो आम्ही, लक्ष्मीनगर लिंक रोडचे लिंक रोड येतो. म्हणजे पत्राशेडच्या तिथं का त्याच्याकडे त्याच्या अलीकडे आहे पेट्रोल पंपाच्या अलीकडे. पेट्रोल पंपाच्या अलीकडे.